सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्रावमध्ये लक्ष्मी मुक्ती योजनेतून शेतकरी यादव दाम्पत्यास सातबारा सुपूर्त। शिरोळ तालुक्यातील पहिली महिला शेतकरी लाभार्थी। यड्राव तालुका शिरोळ येथे लक्ष्मी मुक्ती योजनेतून शेतकरी नामदेव नारायण यादव व त्यांची पत्नी लता यादव यांना त्यांच्या नावावर सातबारा देण्यात आला। शिरोळ तालुक्यातील या योजनेअंतर्गत सातबारा मिळवणारे ते पहिलेच लाभार्थी ठरले आहेत। प्रांत अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी गणेश आवळे यांच्या हस्ते सातबारा सुपूर्त करण्यात आला। यावेळी रवी भोसले, विजय कोळी व शेतकरी उपस्थित होते। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कष्टकरी महिलांना हक्काची जमीन मिळत असून त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान मिळत आहे। लता यादव यांच्या नावावर जमीन झाल्यामुळे त्या आता जमिनीच्या कायदेशीर मालक ठरल्या असून विविध शेतीसंबंधी योजना, PM किसान, नमो किसान योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। यावेळी ग्राम महसूल अधिकारी गणेश आवळे यांनी सांगितले की लक्ष्मी मुक्ती योजना ही महिला सक्षमीकरणाचा प्रभावी टप्पा आहे। यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाबरोबरच निर्णय क्षमतेचा अधिकार मिळतो। आणखी अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच यड्राव क्षेत्रातील 5 प्रकरणे सध्या आली असून त्यांना लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। शेतकरी नामदेव यादव यांनी समाधान व्यक्त करत, आमच्या कुटुंबासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे। जमिनीवर पत्नीचे नाव झाल्याने ती आत्मनिर्भर झाली असल्याचं ते म्हणाले। योजनेच्या माध्यमातून महिलांना मालकी हक्काची जमीन देण्याची प्रक्रिया सुलभ केल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। यामुळे इतर शेतकरीही या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव।